याज्ञवल्क्य पुरस्कार सोहळ्यात माजी प्र कुलगुरू डॉक्टर नरेशचंद्र आणि विद्याधारक यांचा सन्मान। यंदाचा याज्ञवल्क्य पुरस्कार हा मुंबई विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डॉक्टर नरेशचंद्र यांना तर सामाजिक कार्यकर्त्या विद्याधारक यांचा सुशीला एकलहरे आणि ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे, मंत्री आशिष शेलार यांच्यासह संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा संपन्न झाला। या पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर कलिका एकलहरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष चितलांगे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कल्याण आयएमएचे अध्यक्षा सुरेखा इटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी याज्ञवल्क्य संस्थेचे अध्यक्ष आ.वा. जोशी, विश्वस्त राधाकृष्ण पाठक, मिलिंद कुलकर्णी, राजीव जोशी, महिला उपाध्यक्ष निशा मांडे, कार्यवाहक प्रसन्न कापसे यांच्यासह सदस्यांनी मेहनत घेतली। याज्ञवल्क्य संस्थेने जाहीर केलेला जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना मला व माझ्या परिवाराला अतिशय आनंद होत आहे। या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। खरं तर हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, यात याज्ञवल्क्य संस्थेच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रत्येकाचा सहभाग आहे। या सर्वांचा मी खूप आभारी आहे। मला सांगायला अतिशय आनंद होतो की ज्यांच्या हस्ते म्हणजे माननीय डॉक्टर प्रकाशजी आमटे, ज्यांचे समाजकार्य वर्णनातीत आहे, अशा व्यक्तीकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे। त्यामुळे या पुरस्काराला एक वेगळे आयाम मिळाले आहे। आपल्यालाही खूप खूप धन्यवाद। आजच्या सर्व पुरस्कारार्थींचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। मला नक्कीच नवीन काही करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळाली आहे व भविष्यात खूप काम करायची इच्छा आहे। मी पप्पांचं मनोगत झालं। मी डॉक्टर सोनाली परळेकर, सर्व मान्यवर व श्रोते वृंदांचे आमच्या परिवारातर्फे परत एकदा आभार मानते। थँक्यू। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।